नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं होतं थॅलेसिमिया बद्दल. आज आपण सेक्स क्रोमोसोमल डिसऑर्डर याबद्दल माहिती बघणार आहे. या संदर्भामध्ये आपल्या पुस्तकामध्ये दोन सिंड्रोम्स दिलेले आहेत. एक म्हणजे टर्नर सिंड्रोम आणि दुसरा म्हणजे क्लाइनफेल्टर सिंड्रोम. याच्याबद्दल आज आपण माहिती बघणार आहे. चला मग सुरुवात करूया. सर्वप्रथम सेक्स क्रोमोसोमल डिसऑर्डर्स बद्दल. ओके, जसं सांगितलेलं होतं सेक्स क्रोमोसोमल डिसऑर्डर्स. सेक्स क्रोमोसोमल डिसऑर्डर या कुठल्या की ज्या फक्त आणि फक्त सेक्स क्रोमोसोम मध्ये घडतात. ओके, मग सेक्स क्रोमोसोम कुठले आपण पाहिलेलं होतं. एक म्हणजे एक्स आणि दुसरा म्हणजे वाय. यांच्यामध्ये जे काही डिफेक्ट घडणार आहे याचा परिणाम हा डायरेक्ट ऑर्गॅनिझमच्या सेक्सशी होणार आहे. सेक्स म्हणजे काय इथं कन्सिडर करा जेंडर. ओके, याच्या फिनोटाइपवर हा डायरेक्ट इम्पॅक्ट करणार आहे. मग इथं आपण आज बघणार आहे सेक्स क्रोमोसोमल डिसऑर्डर. मग याच्यामध्ये आपण क्रोमोसोमल डिसऑर्डरच्या आत आपण पाहिलेलं होतं की देअर इज ऍडिशन और अब्सेन्स ऑफ एक क्रोमोसोम. मग इथं सेक्स क्रोमोसोम एकतर एक्स्ट्रा ऍड होतोय किंवा तो अब्सेंट राहतोय. मग याच्या संदर्भामध्ये आपल्या पुस्तकामध्ये दोन एक्झाम्पल दिलेले आहेत. एक म्हणजे टर्नर सिंड्रोम आणि दुसरा म्हणजे आहे क्लाइनफेल्टर सिंड्रोम. हे सायमल्टेनियसली जर आपण समजून घेतले तर एकदम सोपे आहेत समजून घ्यायला. त्यामुळे मी एका बाजूला काय करतोय टर्नर सिंड्रोम बद्दल लिहितोय, दुसऱ्या बाजूला आपण क्लाइनफेल्टर सिंड्रोम बद्दल बघतोय. ओके, मग सगळ्यात पहिलं एक्झाम्पल सेक्स क्रोमोसोमल डिसऑर्डरचं पहिलं एक्झाम्पल आहे टर्नर सिंड्रोम. आणि दुसरे एक्झाम्पल आहे क्लाइनफेल्टर सिंड्रोम. एक आहे टर्नर सिंड्रोम आणि दुसरा आहे क्लाइनफेल्टर सिंड्रोम. याच्याबद्दल आपण सायमल्टेनियसली माहिती समजून घेऊ. बघा, सगळ्यात पहिल्यांदा टर्नर सिंड्रोम वॉज फर्स्टली रिपोर्टेड बाय. हा सगळ्यात पहिल्यांदा कुणी रिपोर्ट केला तर त्यांचं नाव होतं एच टर्नर इन द इयर 1938. 1938 साली सगळ्यात पहिल्यांदा एच टर्नर या शास्त्रज्ञांनी हा सगळ्यात पहिल्यांदा सिंड्रोम रिपोर्ट केलं होतं, डिस्कव्हर केलं होतं. त्यामुळे त्यांच्या नावाप्रित्यर्थ इथं त्याला नाव दिलं गेलं टर्नर सिंड्रोम. हे एकदम सोपं आहे. टर्नर सिंड्रोम वॉज डिस्कवर्ड बाय टर्नर. ओके, पुढे क्लाइनफेल्टर सिंड्रोम वॉज फर्स्टली रिपोर्टेड बाय द सायंटिस्ट. इथं बघा H.F. क्लाइनफेल्टर in the year 1942. Okay, Klinefelter syndrome was firstly reported by the scientist H.F. Klinefelter in the year 1942. Okay, मग आता पुढे मग याची कंडिशन कशी आहे बघा. इन अ टर्नर सिंड्रोम कंडिशन इज ओके, इथं कंडिशन कशी होते बघा. इन अ टर्नर सिंड्रोम ऑर्गॅनिझम कन्सिस्ट ऑफ 44 ऑटोसोम्स. नॉर्मल पर्सन मध्ये जे 44 क्रोमोसोम असायला हवे ते याच्यामध्ये आहे. प्लस इथं बघा फरक कुठं आहे X0, म्हणजे इथं इंडिकेट काय करतो अब्सेन्स. ओके, मग 44 ऑटोसोम अधिक एक एक्स क्रोमोसोम, म्हणजे सेक्स क्रोमोसोम मधला फक्त किती आहे एक एक्स क्रोमोसोम. त्यामुळं टोटल नंबर ऑफ क्रोमोसोम हा किती झाला ऑर्गॅनिझमचा 45. ओके, क्लाइनफेल्टर सिंड्रोम मध्ये कंडिशन बघा. ऑर्गॅनिझम consists of
44 ऑटोसोम्स प्लस XXY प्लस XXY, त्यामुळं 44 ऑटोसोम्स प्लस ऑर्गॅनिझम मध्ये एकतर असायला हवे होते XX क्रोमोसोम, म्हणजे जर फिमेल असेल तर, XY असेल तर मेल असेल. पण इथं कंडिशन कशी झाली बघा, सेक्स क्रोमोसोम मध्ये 3 क्रोमोसोम एकत्र आलेले, मग त्यामुळे क्रोमोसोमचा नंबर हा किती झाला, 47. ओके, मग इथं कंडिशन बघा, कंडिशन ऑफ क्रोमोसोम काय झालेलं आहे, टोटल सेट ऑफ क्रोमोसोम किती होते ऑर्गॅनिझम म्हणजे टोटल नंबर ऑफ क्रोमोसोम 46 आहेत नॉर्मल मध्ये, पण टर्नर सिंड्रोम मध्ये कसं झालं, 44 ऑटोसोम्स प्लस 1 सेक्स क्रोमोसोम, तर तो कुठला आहे, एक्स, त्यामुळे क्रोमोसोम नंबर झाला 45. क्लाइनफेल्टर सिंड्रोम मध्ये 44 प्लस XXY, त्यामुळे क्रोमोसोम नंबर किती झाला, 47. ओके, आता पुढे फिनोटाइप. फिनोटाइप म्हणजे काय की टर्नर सिंड्रोम झालेले पेशंट हे फिनोटिपिकली कोण असतील. इथं आता सेक्स क्रोमोसोम मध्ये डिफेक्ट आहे, त्यामुळे डायरेक्ट ऑर्गॅनिझमचा सेक्स म्हणजे जेंडर मध्ये फरक होणार. ओके, मग दिसताना तो मेल दिसेल का फिमेल दिसेल, या संदर्भामध्ये इथं त्यांनी काही माहिती दिलेली आहे. इथं बघा, फिनोटाइप ऑफ पर्सन सफरिंग फ्रॉम टर्नर सिंड्रोम इज फिमेल. फिमेल का आहे, का तर त्याच्यामध्ये कोण आहे, एक्स क्रोमोसोम आहे, त्यामुळं दिसताना ती कोण दिसते, टर्नर सिंड्रोम मधला पेशंट जो कोण आहे हा कसा असतो, फिमेल. व्हाईल इथं क्लाइनफेल्टर सिंड्रोम मध्ये बघा कंडिशन, इथं काय आहे, XX पण आहे आणि दुसरा काय आहे, XY पण आहे, म्हणजे असताना त्या ऑर्गॅनिझम मध्ये फिमेल असण्याचे सुद्धा क्रोमोसोम आहेत आणि मेल असण्याचे सुद्धा क्रोमोसोम आहेत. मग इथं बघा कसा शब्द वापरला जातो, म्हणजे असा पुरुष की ज्याच्यामध्ये स्त्रियांचे कॅरेक्टर हे दिसतात, त्यामुळे याला शब्द वापरला जातो फेमिनाइन मेल. मग हा जो पेशंट आहे ज्याच्यामध्ये क्लाइनफेल्टर सिंड्रोम झालेला आहे, हा दिसताना महिलेसारखे कॅरेक्टर दाखवतो, पण असताना तो कोण असतो, पुरुष असतो. याचं कारण म्हणजे काय, कंडिशन बघा, XX आहे त्यामुळे फिमेल सारखे कॅरेक्टर, XY आहे त्यामुळे मेल सारखे अपीअरन्स. मग अशा पद्धतीनं इथं तो ऑर्गॅनिझम किंवा तो पेशंट कसा दिसतो, फेमिनाइन मेल. ओके, पुढे आता यांचे सिम्पटम्स बघा, ओळखायचं कसं. आता यांना ओळखायचं कसं, टर्नर सिंड्रोम मधले जो काही पेशंट आहे हा असताना कोण आहे, फिमेल आहे. ओके, मग फिमेल अशी की ज्याच्यामध्ये पहिला अपीअरन्स कसा दिसतो, शॉर्ट स्टेज, म्हणजे ती महिला आहे पण उंचीने कशी आहे, कमी आहे. ओके, मग हे पहिलं सिम्पटम. दुसरं, आता याचा इम्पॅक्ट हा डायरेक्ट कशाशी होतो, तर ऑर्गॅनिझमच्या सेक्सशी प्लस सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर, म्हणजे जे बाहेरनं दाखवतात, जेनेटल ऑर्गन सोडून जे बाहेरनं सांगतात की ऑर्गॅनिझम हा मेल आहे का फिमेल. उदाहरणार्थ पुरुषांमध्ये दाढी असणे आणि मिशा असणे, हे काय झालं, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. तसं इथं त्याचा इम्पॅक्ट कुणावर होतोय बघा, तर इथे आपण बघू, फिमेल मध्ये जी ब्रेस्ट डेव्हलप होणार आहे असायला हवी, नॉर्मल फिमेल मध्ये जी ब्रेस्ट फॉर्म व्हायला हवी, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर जे आहे, तर इथं त्याच्यावरच इम्पॅक्ट होतो. त्यामुळे ब्रेस्ट ही कशी आहे, पुअरली डेव्हलप, म्हणजे फिमेल असून सुद्धा त्यांच्यामध्ये ब्रेस्टची डेव्हलपमेंट ही व्यवस्थित नाही. तिसरं, अब्सेन्स ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. अशा फिमेलमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल ही काय आहे, अब्सेंट आहे. कारण जर तुम्ही पाहिलं
यांच्यामध्ये पूर्णत्वासाठी लागणारा जो दुसरा एक्स क्रोमोसोम होता तर तो नाहीये, त्यामुळे इथं हे जे काही फिमेल आहे यांच्यामध्ये मेन्स्ट्रुअल सायकल ही अबसेंट असते. तिसरं महत्वाचं चौथं कारण, पुअर डेव्हलपमेंट ऑफ ओव्हरी. यांच्या शरीरामध्ये ज्या काही ओव्हरी तयार होणार आहे यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळते डेव्हलपमेंट ही कमी प्रमाणामध्ये बघायला मिळते किंवा पुअर डेव्हलपमेंट बघायला मिळते. अशा पद्धतीचे हे कॅरेक्टरिस्टिक आहेत. एक म्हणजे काय की शॉर्ट स्टेचर, दुसरं ब्रेस्ट साईज पुअरली डेव्हलप, तिसरं अब्सेन्स ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल, चौथं पुअरली डेव्हलपमेंट ऑफ ओव्हरीज. याच्या व्यतिरिक्त दोन महत्वाचे असे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहेत की जे पहिल्या आपण सांगू शकतो की पर्सन मध्ये काय झालेलं आहे, टर्नर सिंड्रोम. हे मुद्दाहून दोन बाजूला ठेवलेले. एक बघा, सगळ्यात महत्वाचं शॉर्ट नेक विथ वेबिंग. म्हणजे अशा महिलांची मान ही कशी असणार आहे, शॉर्ट असणार आहे. म्हणजे डोक्यामध्ये आणि ह्या धडामध्ये जी मान आहे यांच्यामधलं अंतर हे एकदम कमी असणार आहे. आणि प्लस वेबिंग म्हणजे जसं आपल्याला पोळ्याचं जाळं बघायला मिळतं तशाच पद्धतीनं इथून माने डोक्यापासून ते डायरेक्ट खांद्यापर्यंत ही स्किन ही पूर्ण जोडलेली आहे. म्हणजे पातळ पडद्यासारखी एक स्किन दिसते, याला म्हणतात वेबिंग. मग त्यामुळे तुम्ही असं डायरेक्टली लिहू शकता शॉर्ट नेक विथ वेबिंग किंवा देअर इज प्रेझेन्स ऑफ वेबिंग ऑफ नेक हे म्हणलं तरी चालू शकतं. मग पुढचं महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक फीचर तर ते म्हणजे कुठलं आहे, शॉर्ट नेक विथ वेबिंग. आणि पुढचं लो पोस्टेरियर हेअरलाईन. पुढचं कॅरेक्टरिस्टिक फीचर म्हणजे कुठलं की हे जो मानेच्या मागचा भाग आहे, इथे जी काही आहे केस आलेले आहेत हे पूर्णपणे खाली आलेले असणार आहेत, खालीपर्यंत येतात. मग याला म्हणतात लो पोस्टेरियर हेअरलाईन. मग अशा पद्धतीचे हे सगळे सिम्पटम्स आहेत की ज्याच्यावरून आपल्याला कळू शकतं की पर्सनला काय झालेलं आहे, टर्नर सिंड्रोम. ओके, कुठले कुठले, शॉर्ट स्ट्रेचर, ब्रेस्ट इज पुअरली डेव्हलप, अब्सेन्स ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल, पुअर डेव्हलपमेंट ऑफ ओव्हरीज, महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक शॉर्ट नेक विथ वेबिंग आणि नंतर लो पोस्टेरियर हेअरलाईन. अशा पद्धतीचे कॅरेक्टरिस्टिक फीचर आपल्याला बघायला मिळतात इट्स ऑफ द पर्सन सफरिंग फ्रॉम टर्नर सिंड्रोम. आता पुढे आपण हेच इकडे बघणार आहे सिम्पटम्स कुठले कुठले आहेत. मग क्लाइनफेल्टर सिंड्रोमच्या पर्सनला कसं ओळखायचं याच्यामध्ये आपण बघू. बघा, एक इथं जसं सांगितलेलं आहे की हा असताना पुरुष असणार आहे पण कॅरेक्टरिस्टिक कोणाचे दाखवतो, महिलेचे कॅरेक्टरिस्टिक दाखवतो. मग आता यांच्यामध्ये कुठले कुठले फिनॉमिनॉन दिसतात या संदर्भामध्ये आपण बघू. एक बघा की पर्सन हा कसा आहे, टॉल आहे विथ लॉंग हँड्स. पर्सन हा कसा असतो, उंच असतो आणि त्याचे हात हे कसे असतात, लांब असतात. ओके, दुसरं चेस्ट हेअर्स जे पुरुषांमध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे तर हे यांच्यामध्ये एकतर अब्सेंट असेल किंवा जर निर्माण झाली छातीवर केस तर ती कशी असतील, एकदम कमी. ओके, का याचं कारण महत्वाचं म्हणजे काय की हे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक फीचर हे फिमेल मध्ये नाहीये, हे इथं दोघांचे कॅरेक्टरिस्टिक फीचर दाखवतोय, XX पण आहे आणि XY पण आहे. त्यामुळे इथं बघा की चेस्ट हेअर्स हे कसे आहेत, लेस आहेत किंवा अब्सेंट आहेत. त्यानंतरचं पुढचं पुअर डेव्हलपमेंट ऑफ टेस्टिस. जे काही टेस्टिसची वाढ व्हायला हवी होती त्या पुरुषामध्ये पण ही व्यवस्थित होणार नाहीये, याचं सुद्धा कारण म्हणजे तेच आहे. अशा पद्धतीचे हे फीचर्स
हे आपल्याला बघायला मिळतात पर्सन सफरिंग फ्रॉम क्लाइनफेल्टर सिंड्रोम. ओके, आणखीन एक महत्वाचं म्हणजे काय बघा, एक इथं मेन्शन केलेलं नाहीये, तर ते म्हणजे कॅरेक्टरिस्टिक फीचर दोघांमध्ये बघा की हे दोघं जर आपण पाहिले तर क्रोमोसोमच्या बाबतीमध्ये हे परिपूर्ण नाहीये. म्हणजे इथं एक क्रोमोसोम कमी आहे आणि इथं एक क्रोमोसोम एक्स्ट्रा आहे. याचा परिणाम हा डायरेक्ट त्यांच्या फर्टिलिटीशी संबंधित आहे. मग इथं हे दोघंही कसे आहेत, स्टराईल, म्हणजे यांच्यापासून पुढची पिढी निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळे इथं तुम्ही आणखीन एक कॅरेक्टरिस्टिक फीचर लिहू शकता की पर्सन सफरिंग फ्रॉम टर्नर सिंड्रोम इज स्टराईल. स्टराईल म्हणजे काय की त्यांच्यापासून पुढची प्रोजेनी ही कधीही निर्माण होऊ शकत नाही. इथं सुद्धा आपण तेच लिहायचं आहे की पर्सन सफरिंग फ्रॉम क्लाइनफेल्टर सिंड्रोम इज स्टराईल. ओके, मग हे सगळं झालं इट्स अबाउट टर्नर सिंड्रोम अँड क्लाइनफेल्टर सिंड्रोम. आता इथे एक मेन्शन करतो बघा, कंडिशन. या कंडिशनला काय म्हणतात, इथे मी म्हणलेलं आहे क्रोमोसोम कंडिशन. इथं मी एक शब्द मेन्शन करतो मुद्दामून, याला म्हणतात मोनोसोमी. मोनो मीन्स वन, सोमा मीन्स बॉडी. आपण कालच्या लेक्चरला पाहिलेलं आहे. इथं एकच क्रोमोसोम राहतोय, पेअर मध्ये असायच्या ऐवजी तो एकच राहतो, त्यामुळे या कंडिशनला म्हणतात मोनोसोमी. तर इथं 2च्या ऐवजी 3 आले, त्यामुळे शब्द कुठला वापरायचा, थॅलेसेमिया मध्ये आपण पाहिलेला आहे 3चा समूह, त्यामुळे याला शब्द आहे ट्रायसोमी. ओके, मग या संदर्भामध्ये आपण बघतोय इथं माहिती बघा, हे दोन्ही आपण बघणार आहे. टर्नर सिंड्रोम आणि क्लाइनफेल्टर सिंड्रोम बद्दल आपण इथं रिवाइज करू. आजच्या लेक्चरमध्ये काय काय झालं. एक, सेक्स क्रोमोसोमल डिसऑर्डरच्या अंडर आपण याला बघतोय. मग सेक्स क्रोमोसोमल डिसऑर्डर याच्यामध्ये 2 एक्झाम्पल आहेत. एक म्हणजे टर्नर सिंड्रोम आणि दुसरा म्हणजे कुठला आहे, क्लाइनफेल्टर सिंड्रोम. टर्नर सिंड्रोम वॉज फर्स्टली रिपोर्टेड इन द इयर 1938 बाय द सायंटिस्ट H.H. टर्नर. क्लाइनफेल्टर सिंड्रोम वॉज फर्स्टली रिपोर्टेड बाय H.F. क्लाइनफेल्टर इन द इयर 1942. ओके, त्यानंतर पुढे आता इथं आणखीन पण थोडं तुम्ही डिस्क्रिप्शन देऊ शकता. स्ट्रॉंग हे आणखीन एक शास्त्रज्ञ आहे की ज्यांनी सांगितलं की ह्या फिनोटिपिकली हे कोण असतात, मेल असतात. त्यामुळे एक शास्त्रज्ञांचं नाव इथं तुम्ही क्लाइनफेल्टर यांच्या बरोबरीनं आणखीन ऍड करू शकता, जेकब आणि स्ट्रॉंग. ओके, यांनी सांगितलं की दे आर फिनोटिपिकली मेल्स. त्यानंतर पुढे बघा, पुढचं कंडिशन ऑफ क्रोमोसोम. टर्नर सिंड्रोम मध्ये मोनोसोमी. टर्नर सिंड्रोम मध्ये कंडिशन कशी आली, मोनोसोमी. मोनो मीन्स सिंगल. सेक्स क्रोमोसोम जो आहे हा फक्त सिंगल आहे. ओके, मग इथं कंडिशन कशी झाली, 44+X0. इथं अब्सेंट आहे. ओके, त्यामुळे इथं हा 0 आहे. त्यामुळे नंबर ऑफ क्रोमोसोम 44 अधिक 1 म्हणजे तो झाला 45. क्लाइनफेल्टर सिंड्रोम मध्ये 44+XXY. तिथं कंडिशन कशी आली, 44+XXY. ओके, त्यानंतर पुढे फिनोटाइप म्हणजे तो पेशंट हा दिसताना कसा दिसतो. टर्नर सिंड्रोम पासून म्हणजे टर्नर सिंड्रोम ज्यांना झालेला आहे ते दिसताना दिसणार फिमेल. याचं कारण म्हणजे काय की एक्स क्रोमोसोम हा प्रेझेंट आहे. क्लाइनफेल्टर सिंड्रोम मध्ये तो असणारे मेल, पण कॅरेक्टरिस्टिक फीचर कोणाचे दाखवतो, इट्स ऑफ द फिमेल. हा, एक आणखीन राहिलं इथं महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक, दे शो डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट. अशा पुरुषांमध्ये ब्रेस्ट फॉर्मेशन झालेली दिसून येते. ओके, मग त्यामुळे इथं बघा, दे शो फेमिनाईन कॅरेक्टर म्हणजे मेल आहेत पण फिमेल सारखे कॅरेक्टरिस्टिक फीचर दाखवतात. पुढे सिम्पटम्स म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही ओळखू शकता की पर्सन हा टर्नर सिंड्रोम पासून टर्नर सिंड्रोम झालेला आहे. एक, शॉर्ट स्टेचर म्हणजे जी फिमेल असणार आहे तिची उंची कमी असणार आहे. दुसरं, फिमेल आहे पण तिच्यामध्ये ब्रेस्ट डेव्हलप झालेली नाही, ब्रेस्ट डेव्हलपमेंट इज पुअर. थर्ड कॅरेक्टरिस्टिक, अब्सेन्स ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकल ही त्यांच्यामध्ये होणार नाही. याचं कारण म्हणजे काय, पुअर डेव्हलपमेंट ऑफ ओव्हरीज. ओव्हरीज या व्यवस्थित वाढणार नाहीयेत, त्यामुळं ती महिला आहे पण तिच्यामध्ये मेन्स्ट्रुअल सायकल घडणार नाहीये.
त्यानंतर महत्वाचे 2 कॅरेक्टरिस्टिक फीचर, तर ते म्हणजे कुठले झाले, वेबिंग ऑफ नेक, मान जी आहे इथं एक पातळ आपल्याला स्किनचा फोल्ड हा निर्माण झालेला दिसतो, याला म्हणतात वेबिंग ऑफ नेक. अँड नेक इज शॉर्ट, मान ही कशी आहे, कमी आहे. पुढे लो पोस्टेरियर हेअर लाईन, म्हणजे त्यांची केस जी काय आहेत मागच्या बाजूची ही खालीपर्यंत आलेली आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, दे आर स्टराईल, त्यांच्यापासून पुढची पिढी निर्माण होऊ शकत नाही. ओके, इकडे बघा क्लाइनफेल्टर सिंड्रोम चे सिम्पटम्स बघा, की पर्सन हा मेल आहे, तो मेल आहे आणि तो टॉल आहे, त्याचे हात कसे आहेत, लांब आहेत. ओके, देन नेक्स्ट, चेस्ट हेअर्स आर लेस ऑर दे आर अब्सेंट. त्यानंतर पुढे पुअर डेव्हलपमेंट ऑफ टेस्टिस. सेकंड लास्ट, दे आर स्टराईल अँड इन मेल देर इज डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट. अशा पद्धतीचे हे सगळे फीचर बघायला मिळतात पर्सन सफरिंग फ्रॉम क्लाइनफेल्टर सिंड्रोम. याचा कंपॅरेटिव्हली अभ्यास करा, एकामध्ये आहे आणि म्हणजे एकामध्ये एक्स्ट्रा आहे आणि एकामध्ये कमी आहे. हे सगळं का घडलं, काल हा शब्द वापरलेला होता, तर ते म्हणजे आहे इट्स ड्यू टू नॉन डिसजंक्शन ऑफ क्रोमोसोम. हे का घडलं, फक्त आणि फक्त अॅनाफेज मध्ये हे क्रोमोसोम सेपरेट झाले नाही, एका बाजूला तो कमी पडला, एका बाजूला तो जास्त. अशा पद्धतीनं हे सगळं आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायला मिळालं. इट्स अबाउट द टर्नर सिंड्रोम अँड क्लाइनफेल्टर सिंड्रोम. ओके, थँक्यू.